आणि हे निर्लज्जम सदासौकी सरकार आहे। सरळ सरळ हे BJP सरकार सरळ सरळ हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे। सर्व देश हुकुमशाहीकडे नेत आहे। 40 रुपयाच्या आसपासची साखर आता 60-70 रुपये किलो काल परवापर्यंत तिचे दर झालेले होते। आणि येणाऱ्या 2029 मध्ये या BJP सरकारची गच्छंती जी आहे हे अटळ आहे। म्हणजे हे जे तेजी आहे हे उद्योगपत्यालाच लाभते। अन्न वस्त्र निवारा असेल या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्या बाबींमध्ये सरकार अपयशी ठरलेलं आहे। गेल्या वर्षी ज्या खताचे दर हे 1250 ते 1300 रुपये होते त्या खताचे दर आता 1900 ते 2100 रुपये यावर्षी झालेले आहेत। आता त्या मजुरीचे जे त्यानं खावं काय आणि त्याच्यामध्ये त्याचं उदरनिर्वाह कसं करावं ह्याच मोठा प्रश्न पडलेला आहे। मोदी सरकार देशामध्ये येऊन गेले 12 वर्ष झालेले आहेत, परंतु आपण जर पाहिलं तर या 12 वर्षामध्ये महागाईने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महागाई वाढलेली आहे। आपण जर पाहिलं तर पेट्रोल डिझेल यासह CNG आणि आता जर पाहिलं तर खाद्य वस्तू ज्या आहेत त्या खाद्य वस्तूसुद्धा याचे भाव गगनाला भिडलेले आहेत। आपण जर पाहिलं तर साखर हे जे प्रत्येक घरामध्ये वापरल्या जाणारी वस्तू आहे आणि या साखरची किंमत आता तब्बल 70 ते 80 रुपये किलो साखर झाल्याची आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसलेला आहे। याच बाबी संदर्भात काही राजकीय पुढारी आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी। आपण त्यांना विचारूया की काय या नेमका संपूर्ण प्रकार आहे। गेल्या 12 वर्षापासून मोदी सरकार म्हणते की आम्ही सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी लढतो, सर्वसामान्य न्याय देतो, परंतु आपण जर पाहिलं तर महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। खऱ्या अर्थानं भारत हा जो देश आहे हा कृषीप्रधान देश आहे आणि हे निर्लज्जम सदासौकी सरकार आहे। बडी राजाचा बडी या ठिकाणी घेतलेला हा कृषीप्रधान देश जरी असला तरी ह्या शेतकऱ्याला यांनी कृषी बनवून ठेवलेला आहे। गेल्या वर्षी ज्या खताचे दर हे 1250 ते 1300 रुपये होते त्या खताचे दर आता 1900 ते 2100 रुपये यावर्षी झालेले आहेत। मजदुरीचा खर्च शेतकऱ्याचा वाढलेला आहे आणि त्याचं जे उत्पादन जे करतो त्या वस्तूचे भाव जिथल्या तिथंच आहे, उलट ते 10-5% कमी झालेले आहेत। खऱ्या अर्थानं कसं आहे की या खताचे भाव जर जवळपास 1.5 झालेले आहेत आणि कमी जास्त 1.25 पट रेट झालेले आहेत। 1.25 पट रेट झाल्यानंतरही त्याला ज्यांना उत्पादन जे वस्तू करतो साधारणतः आपला हा कापसाचा भाग आहे, तर कापसाचे दर हे 1.25 पट व्हायला पाहिजे, तर ते झालेले नाहीत। दुसरी गोष्ट बियाण्याचे रेट वाढलेले आहे। शेतीपूरक जे त्याला जे आता आपल्याला ट्रॅक्टरसारखे साधनं शेतीमध्ये वापरल्या जातात, तर ट्रॅक्टरच्या डिझेलचे भाव गेल्या 2 महिन्यात जवळपास 25% वाढ झालेली आहे। डिझेल असो पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत। त्यानंतर नुकतंच आता काल परवापासून ज्या जीवनोपयोगी वस्तू आहेत जसं गोड तेल आहे, साखर आहे, तर साखरेचे दर जवळपास आता 1.25 पटच झाले। 40 रुपयाच्या आसपासची साखर आता 60-70 रुपये किलो काल परवापर्यंत तिचे दर झालेले होते। गोडे तेल 1 महिन्याच्या आधी 100 रुपयाच्या त्याची रँक होती, आता जवळपास 150 ते 150 रुपये झाले। म्हणजे जो अन्नदाता आहे किंवा हा इथं मजूर वर्ग जो आहे याला खऱ्या अर्थानं हा फटका बसलेला आहे। आता साखरेचे दर वाढले तर हे साखरे जे आहे उद्योग पैशाच्या घशातच याचा पैसा जातो ना। कापसाचे दर आता कदाचित जर वाढले असतील तर तो कापूस शेतकऱ्याच्या घरातून निघून गेलेला आहे, तो उद्योगपत्याच्या घरात आहे। तर ह्या खरा म्हणजे हे जे तेजी आहे हे उद्योगपत्यालाच लाभते। म्हणजे हे राज्य हा देश सरकार चालवते की उद्योगपती चालवतात ही एक बाब या ठिकाणी निर्माण झालेली आहे। नक्कीच जर एकीकडे जर पाहिलं तर डिजिटल इंडिया म्हटलं जाते, परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर आता दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल आता ज्या खाद्यवस्तू आहेत त्यासुद्धा महागाई होत आहे किंवा उत्पादन जे होते उत्पादन कमी झालेलं होतं आणि उत्पादन कमी झाल्यामुळे मार्केटमध्ये असणारा किंवा साठेबाजी व्यापाऱ्यांची वाढली, त्याच्यामुळे साखरेचा भाव वाढला। परंतु याच्यासोबतच पेट्रोल डिझेलचे भाव वाढले। पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचे भाव वाढले। ट्रान्सपोर्टेशनचे भाव वाढल्यामुळे जे काही ट्रान्सपोर्टेशन करणारे ट्रक असतील, टाटा AC असतील, जे काही ॲटो असतील, पब्लिक सेक्टरचे काही मालवाहक गाड्या असतील, पब्लिकची वाहतूक करणाऱ्या गाड्या असतील, यांचे सगळ्यांचे भाव वाढले। त्याच्यामुळे पेट्रोल डिझेलचा जो काही परिणाम जो होतो किंवा CNGचा परिणाम जो होतो हा सगळ्या वस्तूंवर होतो। सरकारने शेतकऱ्यांसाठी जे लागणारं खतं बियाणे जे आहेत, खतांची किंमत फक्त DAP असेल, 19 असेल, याच्या किंमता 2-4 वर्षापूर्वी 5-6 वर्षापूर्वी 700-800 रुपये होते, आता 2500 रुपयापर्यंत त्याच्या किमती गेलेल्या आहेत। म्हणजे
सरकार कुठल्याही महागाईचा जो काही दर आहे हा कमी करण्यासाठी काही उपाययोजना करत नाही आहेत. मागील 14 वर्षाच्या आधी जेव्हा काही याचं NDAचं सरकार नव्हतं, त्याच्या आधी जे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, तर त्यावेळेला या देशामध्ये अन्नधान्याची निर्यात होत होती आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगला हमीभावसुद्धा भेटत होता आणि ग्राहकांनासुद्धा चांगल्या प्रकारे भाव त्याचा मिळत होता. परंतु निर्यात कालानुरूप कमी कमी होत गेली. यांनी अन्नधान्याच्या निर्यातीकडे लक्ष दिलं नाही, फक्त आयातीकडेच लक्ष दिलं आणि याचाच परिणाम म्हणून काय झालं की 40-50 रुपये किलो जेव्हा 4-5 हजार रुपये भाव जेव्हा असते सोयाबीनचा, तेव्हाही सुद्धा तेल 150 रुपये किलोच असते आणि जेव्हा वाढलेलं सोयाबीनचे भाव असते तेव्हा 150 रुपये असाल किंवा 160 रुपये 250 रुपये असाल की हरकत नाही. परंतु जेव्हा सोयाबीनचे दर कमी होतात तेव्हासुद्धा तेवढेच त्याचे भाव राहतात. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे सरकार सर्व क्षेत्रामध्ये, शिक्षण असेल, आरोग्य असेल, अन्न वस्त्र निवारा असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये, या सगळ्या बाबींमध्ये सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि येणाऱ्या 2029मध्ये या BJP सरकारची गच्छंती जी आहे हे अटळ आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्या महागाईच्या विरोधात आता सर्वसामान्य नागरिकसुद्धा भाजप सरकारच्या विरोधात गेलेले आहे. तुम्ही विरोधी पक्षनेते आहे, नेमकं या संदर्भात आपली भूमिका काय आहे? आपण आंदोलन करणार का या संदर्भात? सरळ हे BJP सरकार सरळ हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. सर्व देश हुकुमशाहीकडे नेत आहे आणि एवढी खराब कंडिशन आहे की काही दिवसापूर्वी जे साखर 40-45 रुपये किलो होती, आज ते जवळपास दुप्पट तिप्पटनं वाढलेली आहे. म्हणजे किती खराब कंडिशन सरकार सुरू आहे आणि ह्या सरकारचे हे दिवस भरलेले आहेत. एक दिवस आपल्या पूर्ण महाराष्ट्रातनी पूर्ण भारतात एवढा मोठा उद्रेक होणार आहे की यांना शेवटी एक दिवस घरीच जावे लागणार आहे. शिवसेना म्हणून तुमची नेमकी आंदोलनाची पुढची भूमिका, या संदर्भात आंदोलन करणार का? आम्ही लवकरच याच्या संदर्भात एक मोठं आंदोलन करू. आम्ही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, सर्व महाविकास आघाडी मिळून या संदर्भात एक मोठं आंदोलन उभारू. नक्कीच जर पाहिलं तर सरकारच्या या महागाईच्या विरोधात आता आंदोलनाचा इशारासुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. काय सांगाल, आपण एक ग्रामीण भागामध्ये राहतो, अशा प्रकारे महागाई वाढलेली आहे, याचा किती फटका बसणार? याच्यावर तर सरासरी गोरगरिबावर आणि शेतकऱ्यावर भरपूर फरक पडलेला आहे. कारण गोरगरीब हा 200-400 रुपये रोजंदारीसाठी जातो आणि तेलाचे भाव जवळपास 190 ते साखरचे भाव 80 रुपये वाढले. आता त्या मजुरीचे जे त्यानं खावं काय आणि याच्यामध्ये त्याचं उदरनिर्वाह कसं करावं, ह्याच मोठा प्रश्न पडलेला आहे. तुमची नेमकी आता मागणी काय आहे? आमची मागणी एवढीच आहे की हे जे रेट वाढून राहिले, या रेटवर काहीतरी सरकारने कुठंतरी पाबंदी लागा, या उद्देशानं आम्ही हे करत आहे. नक्कीच जर पाहिलं तर ज्या महागाईच्या विरोधात आता सर्वसामान्य नागरिकसुद्धा आक्रमक झालेले आहे आणि येत्या 2029 मध्ये भाजपा सरकारला याचा मोठा फटकार बसणार असल्याचा सुद्धा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे आता या महागाई संदर्भात आता भाजपा सरकार संपूर्ण देशामध्ये कशा प्रकारे या महागाईला सामोरं जाणार आहे आणि ही महागाईत कुठेतरी घट होणार का, हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती, दर्यापूर. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.